नमस्कार, माझं नाव आहे समेश आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आपलं आवडतं चॅनल ज्याचं नाव आहे सत्यमेव जयते। आज तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि खूप महत्त्वाची अशी अपडेट घेऊन आलेलो आहे। बघा, तुमच्यासाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्ण संधी ही चालून आलेली आहे। होय, भारत सरकारने इंडिया पोस्ट ऑफिस म्हणजेच इंडियन पोस्ट ऑफिस भरती 2025 तुमच्यासाठी मेगा भरती काढलेली आहे। ते पण 100, 200 किंवा 500, 1000 इतक्या जागा नसून तुमच्यासाठी ही बंपर भरतीच म्हणजेच मेगा भरती आलेली आहे। बघा, सगळ्यांचं स्वप्न असते की आपण सरकारी नोकरीमध्ये असावं, परंतु काही कारणास्तव महाराष्ट्र सरकार म्हणा किंवा भारत सरकार त्यांनी पाहिजे तशा जागा काढत नाही। त्याच्यामुळे फार कमी प्रमाणामध्ये विद्यार्थी जे आहे नोकरीवर लागतात। परंतु 2025 फरवरी महिन्यामध्ये मेगा भरती काढून सरकारने सुद्धा सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे। होय, बघा, 21,417 इतकी मेगा भरती जी आहे काढली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघूया की पदे किती आहे, जागा किती आहे, पात्रता किती आहे आणि तुम्हाला जर तुमच्या नातेवाईकामध्ये असे कोणी असल्यास की ह्या नोकरीसाठी पात्र आहे तर हा व्हिडिओ त्यांना तुम्ही नक्की शेअर करा, म्हणजे तुमच्या घरचे जे आहे नोकरीवर लागू शकतात, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्रमंडळी संपूर्ण। तर चला या आपण व्हिडिओ सुरू करूया। तर बघा, इंडियन पोस्ट ऑफिस भरती 2025 पात्रता, पदे कोणती, जागा कोणती आपण बघूया। बघा, पदे सगळ्यात आधी आपण जे आहे पदे बघूया। पदे जी आहे ग्रामीण डाक सेवक म्हणजेच त्याला शॉर्टकट मध्ये GDS असं म्हणतात। त्याची जे आहे हे महत्त्वाचं पद आहे आणि याच्या सोबतच जे आहे तुम्हाला GDS सोबत जे आहे दुसरं म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच त्याला BPM म्हणते। BPM म्हणजे बँक पोस्ट मास्टर हे सुद्धा एक पद आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ABPM म्हणजे डाक सेवक हे एक महत्त्वाचं पद आहे आणि 7 फरवरी 2025 ला हे नोटिफिकेशन काढलेलं आहे। बघू शकता तुम्ही, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजेच हे डिपार्टमेंट जे आहे पोस्ट ऑफिसचं यांनी हे नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे। फॉर्म भरण्याची मुदत आता जी आहे, फॉर्म भरण्याची मुदत कोणती आहे बघा, तर रजिस्ट्रेशन अँड सबमिटेशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन म्हणजेच तुम्ही 10 फरवरी 2025 पासून ते 3 मार्च 2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि जर कदाचित तुम्ही फॉर्म भरला परंतु फॉर्म भरत असताना तो फॉर्म जर तुमचा काही कारणास्तव चुकला, नावामध्ये मिस्टेक झाली किंवा तुम्ही कोणतं डॉक्युमेंट्स अपलोड नाही केलं तर काही काळजी करू नका। त्याच्यासाठी सुद्धा बघा एडिटचा ऑप्शन दिलेला आहे। तर 6 मार्च 2025 पासून ते 8 मार्च 2025 पर्यंत तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकता। त्याच्या पुढे बघूया पगार किती आहे। तर फॉर्म भरण्याची मुदत, त्याच्यानंतर पगार किती आहे। बघा, कुठलीही सरकारी नोकरी असो किंवा प्रायव्हेट नोकरी असो, सगळ्यांना असं वाटते की आपण तर नोकरीवर लागू, परंतु आपल्याला पगार किती मिळेल। जर पगारच व्यवस्थित नाही राहिला तर कोणाची पण इच्छा होत नाही की ही नोकरी आपण करावी। तर सरकारी नोकरी राहिलं की भरपूर पगार राहते, तुम्हाला माहितच आहे। तर चला या पोस्ट मन किंवा ह्या जे जितक्या जागा आहे त्याच्या पगार किती आहे हे बघूया। बघा, पगार किती, तर कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर आहे तुम्हाला 12,000 ते 29,380 रुपये हे आहे तुम्हाला BPM ह्या पोस्ट साठी 12,000 ते 29,360 रुपये। त्याच्यानंतर दुसरी जे पोस्ट आहे डाक सेवक आणि ABPM यांना जे आहे 10,000 ते 24,470 रुपये इतका तुम्हाला महिन्याचा पगार मिळेल। वयाची अट आपण बघूया की तुम्ही किती वय असेल तर तुम्हाला जे आहे ही नोकरी करण्याची संधी आहे।
तर वयाची पात्रतेमध्ये बघा, मिनिमम म्हणजे कमीत कमी तुमचे 18 वर्ष असावे आणि मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त तुमचे 40 वर्ष असावे. त्याच्यानंतर जे आहे कॅटेगरीनुसार बघा, जर तुम्ही SC म्हणजे शेड्यूल कास्ट असाल तर तुम्हाला 5 वर्ष सूट राहणार, म्हणजे तुम्हाला 5 वर्ष आणखीन जास्त हे असणार, म्हणजे कमीत कमी तुमचं 45 वर्ष असावे, 45च्या वरचा नसावे जर तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये बसत असेल. आणि जर OBC असाल तर तुम्हाला 43 वर्ष. त्याच्यानंतर इकॉनॉमिकल व्हेकल म्हणजे EWS असाल तर 40, PWD असाल तर 50. आणि बघा, तुम्हाला जर OBC असेल तर तुम्हाला 33 वर्ष ही वयाची अट आहे. आणि अदर क्वालिफिकेशन बघा, पोस्टमन नोकरी म्हटलं की सायकल चालवणे याचं नॉलेज राहायला हवं, कारण तुम्हाला जे डाक येते ते पोस्टाने तुम्हाला जे आहे द्यावं लागते. म्हणून अदर क्वालिफिकेशन मध्ये कम्प्युटरचं ज्ञान म्हणजे MSCIT आणि सायकलिंगचं ज्ञान हे जे आहे आवश्यक आहे तुम्हाला, ते सुद्धा इथे मागेल. निवड पद्धत कशी, तर बघा, निवड पद्धत म्हणजे याची काही परीक्षा नाही आहे. तुम्हाला जे 10वी मध्ये गुण मिळाले आहे, तुम्हाला असं नका समजू की तुम्हाला जे आहे खूप कमी पर्सेंटेज आहे, म्हणजे 60, 70, 80 तर तुम्ही नाही लागणार. बघा, 90च्या वर मुलांची निवड होते, परंतु ज्यांना 90 आणि 95, 98 असे पर्सेंट असतात ते हुशार विद्यार्थी हे पोस्टमनची नोकरी करत नाही, कारण त्यांना जे आहे मोठी पदवी हवी असते, जसे की क्लास 2, क्लास 1. तर हे मोठ्या पोस्टकडे धावतात, अशा छोट्या पदाकडे कमी प्रमाणात धावतात. म्हणून तुम्ही फॉर्म भरा, तुम्ही लागो किंवा नाही लागो, पर्सेंट कमी असो की नसो, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा नाही पण भरू शकत. आणि कागदपत्रे कोणती लागणार, सगळ्यात महत्वाचा जे आहे पॉइंट, कागदपत्रे कोणती लागणार. तर बघा, तुम्हाला कागदपत्रे हे महत्वाचं आहे. मार्कशीट पाहिजे तुमच्या जवळ, 10वीची मार्कशीट आवश्यक आहे. आयडेंटिटी प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, PW सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, त्याच्यानंतर जन्मतारखेचा दाखला, हे संपूर्ण कागदपत्र तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. फॉर्म कुठे व कसा भरायचा, बघा, मी ह्या फॉर्म आणि कसा भरायचा याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये देतो, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज दिसेल. तर बघा, ह्या वेबसाईटचं नाव बघून घ्या, इंडिया पोस्ट. त्याच्यानंतर याची लिंकच मी तुम्हाला देतो कमेंट बॉक्स म्हणजे तुम्हाला पटकन क्लिक केलं की असं पेज उघडेल. खूप सोपी पद्धत आहे. बघा, पहिली स्टेप जी आहे रजिस्ट्रेशन करायचं, त्याच्यानंतर ॲप्ली ऑनलाईन करायचं, फी आहे फी भरून घ्यायची आणि सबमिट फॉर्मवर क्लिक करून घ्यायचं. तर बघा, तुम्हाला जर काही अडचण आली तर मी तुम्हाला नक्कीच मदत करेल. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जे आहे कमेंट्स करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.